यांनी कोणत्या साप्ताहिकाचे संपादन केले? दीनबंधू. व्हेरी गुड, छान, खूप छान. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? वडीलधाऱ्यांनी. जनतेने. नाही. दोघींचं पण उत्तर चुकलेलं आहे. विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर. विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद पाडण्यासाठी महात्मा फुले यांनी काय केले? महाराजांचा संप घडवून आणला. अतिशय छान उत्तर दिलेलं आहे ताईंनी. पुढचा प्रश्न, वडिलांनी घरात राहण्यास मनाई केल्यावर महात्मा फुले यांना कोणी आश्रय दिला? जेव्हा महात्मा फुले यांना घर सोडून जावं लागलं तेव्हा वडिलांनी त्यांना घरात राहण्यास मनाई केली आणि त्यानंतर त्यांना कोणी आश्रय दिला जेव्हा ते घरातून बाहेर पडले? मुस्लिम होते ते, पण आता नाव प्रेक्षकांमध्ये माहिती आहे कोणाला? सांगा. उस्मान शेख. व्हेरी गुड, खूप छान. चला पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता महत्वाचा ग्रंथ लिहिला? गुलामगिरी. बरोबर. यांनी कोणते पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले? महात्मा फुलेंचं असं कोणतं पुस्तक आहे की जे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालं? सत्यशोधक स्वप्न. सार्वजनिक सत्यधर्म. हा. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडाची एकूण संख्या किती? माहिती आहे का प्रेक्षकांमध्ये? महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडाची एकूण संख्या किती याने लिहिले? प्रेक्षकांपैकी कुणाला माहिती आहे का याचं उत्तर? ज्यांना माहिती असेल त्यांनी समोर यावं. प्रश्न परत सांग. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडाची एकूण संख्या किती? कोणाला माहिती आहे याचं उत्तर? याचं उत्तर आहे 215. 215. ते सर्व धर्माचे माहेर काय आहे? शिक्षण. सत्य. सत्य सत्य. या प्रश्नाचं उत्तर आहे सत्य. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय उपाधी दिली? महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणती उपाधी दिली? प्रेक्षकांमध्ये माहिती कोणाला? कुळवाडी भूषण. याचं उत्तर आहे कुळवाडी भूषण. थांबा थांबा. त्या धरणाच्या बांधकामासाठी कंत्राट घेतले होते? महात्मा फुले यांनी कोणत्या धरणाच्या बांधकामासाठी कंत्राट घेतले होते? भंडारदरा का? भंडारदरा तिकडचं आहे, इकडचं एक शेवटचा प्रश्न, रिकाम्या जागा वाढ. रिकामी जागा मती गेली, मती विना नीती गेली.
विद्येविना. पुन्हा एकदा रिकामी जागा मती गेली, मती विना नीती गेली. विद्येविना मती गेली. आता ज्याचा हात लवकर वरील त्याला आपण हे करू. आता सगळ्यांना जर ॲन्सर आलं तर मग आम्हाला नंबर नाही टाकते ना. प्रश्न विचार, ज्याचा हात लवकर सोपा प्रश्न असला तरी चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? तेव्हा फुले. ठीक आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कविता संग्रहाचे नाव काय? काव्यसंग्रह. पावन कशी. गृहिणी गृहिणी गृहिणी. सावित्रीबाई फुले यांच्या कविता संग्रहाचे नाव काय? काव्य फुले. काव्य फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पुस्तक महात्मा फुलेंना समर्पित केले? नाही. अंतिम प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पुस्तक महात्मा फुलेंना समर्पित केले? याचे ऑप्शन आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पुस्तक महात्मा फुलेंना समर्पित केले? अस्पृश्य कोण होते, गुलामगिरी, शूद्रपूर्वी कोण होते, द प्रॉब्लेम ऑफ ग्रुपिंग. आता सगळ्यांनी वेगवेगळे सांगितलं की जमणार आहे. अस्पृश्य कोण होते, गुलामगिरी, शूद्रपूर्वी कोण होते, द प्रॉब्लेम ऑफ ग्रुपिंग. शूद्रपूर्वी कोण होते? प्रश्नमंजुषा स्पर्धा झाल्यानंतर या ठिकाणी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे कोणीही या ठिकाणाहून जाऊ नये ही नम्र विनंती. कोणती संस्था स्थापन केली? याचे ऑप्शन आहे विधवा विवाह संमती मंडळ, सत्यशोधक विधवा आश्रम, विधवा उद्धार मंडळ, यापैकी नाही. या ठिकाणी सर्व स्पर्धकांचं मी मनापासून स्वागत करते आणि सर्वांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये अतिशय छानरित्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन.